मी सुद्धा मराठी लेखतो, मी सुद्धा मराठी जातीचा आहे. स्वतःला स्वयंपूर्ण समाजाचा नेता म्हणून घेणारे इथे तुमच्या तालुक्यातले नेते एका मराठ्याच्या समाजाच्या मुडक्यावर पाय देऊन तिथपर्यंत गेले. आज स्वतःला समाजाचा नेता म्हणून येत आहेत. त्यांना मी सांगू इच्छितो, ही सर्व जनता साक्षीला आहे. पहिली आमदारकी ताई मान्य लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या आशीर्वादाने त्यांना भेटली म्हणून ते आज या ठिकाणी उभे आहेत. उपचाराची परतफेड करण्याऐवजी काहीतरी विष पेरण्याचं काम दरवेळेसारखं ते या ठिकाणी करतायत. त्यांच्याकडे लक्ष देण्याची मला वाटत नाही की आपल्याला काही गरज आहे. राहिला विषय या मतदारसंघाचा उमेदवार आहे. ताई त्यांच्या माझ्या वयामध्ये फक्त 5 वर्षाचा फरक आहे, परंतु पट्ट्या इतक्या लवकर कारखानदार मला आम्हालाच कळलं नाही. कुठले लाकडे कोणत्या जातीचे लाकडे चोरून हा माणूस मोठा झाला हे तुम्हाला सांगायची गरज नाही. अहो, उमेदवारावर मतदान करताना तुलना करा. ह्याचं शिक्षण काय, ह्यांचं शिक्षण काय. अहो, सुशिक्षित डॉक्टर उमेदवार आपल्याला या ठिकाणी समोर असताना, ज्यांचं कार्य कौतुकास्पद असताना आपल्याला दुसऱ्या उमेदवाराकडे बघायची गरज सुद्धा पडणार नाही. या मंचावर आज या ठिकाणी पहिल्यांदा या गावामध्ये येऊन बोलण्याची संधी भेटली. तर शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही या केस तालुक्यामध्ये जेवढं काही काम केलं तेवढं 100% काम आम्ही आज या ठिकाणी आपल्या महायुतीच्या उमेदवार प्रीतमताई मुंडे यांच्या पायऱ्यामध्ये या ठिकाणी आम्ही टाकलेलं आहे. माननीय पक्षप्रमुखांनी आम्हाला आदेश दिले, त्या दिवसापासून आम्ही या ठिकाणी कामाला लागलो. कुठल्याही निरोपाची आम्ही वाट बघितली नाही. कुणी निरोप दिला काय, नाही दिला काय. आज आमच्या साहेबांच्या भगिनी या ठिकाणी उभा आहेत. त्यांच्या अस्तित्वाची लढाई, त्या अस्तित्वाच्या लढाईमध्ये भावाने त्यांचे सैनिक पाठीशी उभा राहायचा आदेश दिल्यानंतर आम्ही सैनिक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत. पाठीशीच त्याच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी उभा आहे. आता ह्या नावच्या उमेदवाराला खासदारकी कशासोबत खातात हे सुद्धा माहित आहे. त्यांना पाठिंबा देणारे काही आपल्या प्रवीचे पक्षविरोधी नेते, जाणीवपूर्वक प्रवीचे पक्षविरोधी नेते म्हणतोय, त्याला 6 महिने ते फक्त प्रवीतच राहणारे, पुढे दिसणार नाही. या ठिकाणी जर तुम्हाला सांगू इच्छितो, जिल्हा प्रमुख झाल्यानंतर प्रवीमध्ये तरी आम्ही आंदोलन सुरू केले. पहिल्यांदा आम्ही त्यांच्या उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आम्ही पुतळा झाला. आम्हाला निरोप आला धमकीचा दरवेळेस प्रमाणे, अमुक करो तमुक करो. परंतु त्यांनी एखाद्या सचिव पार्श्वभूमी विचारून घेतली, लक्षातच राहिलं नाही. त्यांच्या पुढच्या 1 पाऊल पुढे असणारे आम्ही, त्यांचा फोन आल्यानंतर पुन्हा 3 दिवसाला परत अजितदादांचा फोन आम्ही पुतळा पुन्हा पित्त खवळलं, ओढून टाको, येऊ करो तेव करो. पुन्हा काही 7 दिवसानं अजित पवारांच्या नावानं आम्ही अजित मुद्रालय सार्वजनिक मुद्रालयाला नाव दिलं. मग पुन्हा गप बसते, ह्यांच्या दादाला लागत काय धंदाच नाही म्हणला. त्यामुळे भिण्याची गरज नाही. या ठिकाणी ज्यांनी या उमेदवाराची शिफारस केली, या केस मतदारसंघातल्या, काही त्याच्या पाठीमागे या लोकांनी शेवटचं मतदान होईपर्यंत उभा राहावं ही शाश्वती त्यांनी द्यायला हवी. मलाही वाटत हे शेवटपर्यंत या ठिकाणी उभा राहतील त्यांच्या पाठीशी. इतिहास सांगतोय, 2 मागच्या लोकसभेच्या निवडणूक आपल्या डोळ्यासमोर आहेत. निवडणूक सुरू झाली की एवढा जोर लावते. शेवटच्या 4 दिवसामध्ये हे आमदारकी बाद आहे, आधी राष्ट्रवादी हमारे साथ है अशी म्हणायची वेळ आपल्यावर येते. या ठिकाणी 3 लाखाची लीड
आपण 3 लाख लीड गळी धरून करू नका. यापेक्षा जास्त लीड प्रीतमताईला या लोकसभेमध्ये कसं पाडता जाईल व मंत्री कसं करता येईल असं आपण शब्द देऊ. आणि या ठिकाणी विजयाची गुढी रवूनच आम्ही या ठिकाणी शांत बसू असं आश्वासन या ठिकाणी